नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज आपण राजस्थान मध्ये आलेलो आहोत आणि थोडीशी शॉपिंग करायची आहे, त्यामुळे आपण आता मॉलला चाललेलो आहोत। कारण की इथला आपल्याला डीमार्ट माहित नाही, दूर आहे, परंतु पाहूया आपण आता कुठं आहे ते रस्ता विचारित जाऊया। कोणाला तरी विचारा ना, आपण एलियन साइडून आलतो ना, इथं पण समोर दिसतंय ना, हे कसलं आहे? ती जे सिटी मॉल आहे नको म्हणते ना त्याला। तर आज 15 ऑगस्ट असल्यामुळं आणि आम्ही राजस्थानला आलो, त्यामुळं मग ओमला स्कूलला जाता आलं नाही आणि त्याच्या कोण जनगण आणि हे एकदम पाठ करून घेतलेलं होतं टीचरने। विश्वती हा म्हण बरं, झेंडा ऊंचा असं बोलता येतं स्कूलमध्ये। झेंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा। आणि पुढं काय? जाने किसकी जाने वाला वीलों को हलसाने वाला, वीलों को हलसाने वाला, मापला भूपिका तन मन साया, झेंडा ऊंचा रहे हमारा, मातृभूमी का तन मन सारा। साला नाही साया, साया त्याच्याकडून पूर्ण पाठ करून घेतलेलं होतं टीचरनी आणि तो म्हणत आहे आता सगळं मुलांना येतं। 20 में थोडं त्याला सांगावं लागतं, मग ते बरोबर बोलतो। जास्त नाही ना, इथं नाही ना डिमार्ट, इथं समोर दुकानच नाही दिसत ना, त्याचं लक्षच नव्हतं। आता कसला सीन आहे आता? ह्यो सूर्यपुत्राचा आहे ना, याचा अर्जुनानं याचा आहे, म्हणजे युद्धाच्या वेळेच हे आहे का? आहे ना। तर आपण आता डीमार्टला आलेलो आहोत, चला मग आपण आता शॉपिंग करण्यासाठी जाऊया। तर आज आपण राजस्थानच्या डीमार्टमध्ये आलेलो आहोत आणि आजची शॉपिंग फक्त मुलीसाठी आहे, कारण की मुलीला जे खाण्याचे साहित्य लागतात आणि जे महत्त्वाचे जे काही वस्तू लागणारे आहेत त्या आपण आज येथे घेणार आहोत। तर तुम्ही म्हणत असाल तुम्ही राहतात बँगलोरला, तर आज राजस्थानमध्ये डीमार्टला कशाला शॉपिंगला गेलात? परंतु मुलगी तिकडं क्लासला असल्यामुळं खूप दिवसाच्या नंतर आम्ही तिच्याकडे गेलेलो होतो, त्यामुळं मग म्हटलं आपण ज्या खाण्याच्या ज्या वस्तू आहेत त्याही घेऊया आणि ज्या जरुरी आहेत त्या बी आपण आता घेणार आहोत। तर म्हटलं चला आपण आता डीमार्ट आम्हाला माहीत नव्हतं, खूप दूर होतं, पण विचारित आम्ही डीमार्टमध्ये गेलोत। खूप मोठं डीमार्ट आहे, भरपूर साऱ्या व्हरायटीचे साहित्य भेटतात। तर राजस्थानमधलं मारवाडी ऑथोना मिर्च पहा, मसाला मिरची वेगळीच आहे इथे भेटती, तर आपण इथे घेतलेली आहे। ते पण बाय 1 गेट 1 फ्री आहे। मग सुट्टी घेतली असती ना याच्यात आणि त्यात रेट मध्ये फरक असतो। हा तू काउंट केलं का? काउंट केलंय? तर साखर घ्यायची आपल्याला इथं। तर 5 किलोचं पॉकेट आहे साखरेचं, तर आपण हे घेणार आहोत। जर आपण सुट्टी साखर जर घेतली तर कमी दरामध्ये भेटते। तर माऊलीला टेशनरी घ्यायची आहे, तर म्हटलं तुला जेवढी टेशनरी लागणार आहे तेवढी घे, कारण की इथं एकाच जागेवर सर्व साहित्य भेटतात, आपल्याला जास्त हिंडावं पण लागत नाही। तर जेवढं लागेल तेवढं तू 1 महिन्यासाठी घे, नंतर तर परत घ्यावाच लागणार आहे, परंतु जे जरुरीच्या वस्तू आहेत त्या घे म्हटलं। तर तिचं बघायचं चालू आहे काय काय घ्यायचं, आपल्याकडे काय काय नाही आणि काय काय वस्तू आहेत त्या विचार करून ती वस्तू घेत आहे। पूर्ण रेट पण पाहून घेत आहे की केवढ्याला कोणती वस्तू पडते। अगं बाबांनी घेतलं होतं ना कोणते? ब्लॅक आणि हे तो आम्हाला याच्यासाठी लागत आहे, ड्रॉइंग नाही बनी का मी, बघू डायग्रामसाठी।
तुम्ही हे आणलं नव्हतं त्या दिवशी? नाही नाही हे नाही. बेवले कुणाला पाहिजे? ओमला पाहिजे गेम खेळायला. तुला कंपास बॉक्स घ्यायचा? तुला तो कंपास बॉक्स घ्यायचा? त्याचं लक्षच नाही. त्याचं लक्षच नाही. जाऊ द्या मग. काय म्हणतो घ्यायचं तो? घेतला? आता काय हे कोणतं लाकडच आहे? एक काळवाला कॅन्सल कर. तर प्रत्येक वस्तूची खरेदी करत असताना माऊली प्रत्येक वस्तूची किंमत पाहायची, त्यानंतरच ती वस्तू खरेदी करत होती. तर काही वस्तू मला गावाकडे बी घेऊन जायच्या आहेत, त्यामुळं मग काही वस्तू मी इथं खरेदी केलेल्या आहेत. स्कूल बॅग ओमला आहे ना? रेड कलरची? बर घेऊ लगेच. बर बाबाला बोलते मी. हा बर ठीक आहे घेते. तर हे राजस्थान मधलं खूप मोठं डीमार्ट होतं. तर आम्ही 2-3 घंटे या डीमार्ट मध्ये फिरत होतो. अनेक प्रकारच्या वस्तू होत्या आणि इथल्या फेमस ज्या वस्तू आहेत त्या पण आम्ही घेतलेल्या आहेत. काय झालं? ह्या टाईट आहेत का? मग हा मग चांगली कधी अशी एक घे ना, अशी एक घे. बेटा ते मोठ्याला होतंय. तुला सँडल घ्यायचं वय? मोठं आहे बेटा. हा मोठं आहे. मी तुला सांगितलं होतं ना. तुला तसं साईजचं पाहिजे होतं. तुझे पाय मोठे झाले का? मग घेऊ तर. चला 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 चल. मोठे आहेत बेटा ते. हा चल. तर मुलींना लागणारे जे कपडे आहेत ते पण आपण आता काही खरेदी केलेले आहेत. जे चांगले वाटतात ते आपण आता येथे घेतलेले आहेत. तर पहा हा कपड्याचा सेक्शन आहे. तर भरपूर साऱ्या व्हरायटीचे इथे कपडे होते. घेतली तुला स्कूल बॅग? तुला रेड आवडली का? फेवरेट आहे. आता याचं काय करायचं? ह्या बॅगीचं स्कूलला जायचं. ओमची वेगळी शॉपिंग चालली बघा. बेल्ट बघतोय. गाडी नको घालू. झाली माऊलीची शॉपिंग. झाली. पूर्ण ट्रॉली फुल भरली माऊलीच्या शॉपिंगने. ओम तू काय घेतलं? चॉकलेट बॅग. बॉलचं इरेझर होतोय ते. आता काय हा फक्त माझ्या वैष्णवीने काही घेतलं नाही. सगळ्याच बाबांनी काही नाही घेतलं. बाबांनी सुद्धा काही नाही घेतलं. तुम्ही सगळे हरामखोर येते. खरी शॉपिंग ही फक्त माऊलीसाठीच होती आणि माऊलीची जे वस्तू लागणाऱ्या घेतल्यात. आणि मध्येच ओमचं निघलं मला स्कूल बॅग पाहिजे. परंतु इथं राजस्थानच्या डीमार्ट मध्ये भरपूर सामान भेटतं. म्हणजे खूप मोठं डीमार्ट आहे. दीदीला नाही डाटत बाबा मला डाटते. बँगलोरच्या डीमार्ट पेक्षा इकडचं काय डीमार्ट सांगतोय? तुला कम डाटत होते? नाही मालत होते. आले बाबा तुझ्याकडे तू मला सोडून गेला ना. तुझ्याकडे बॅग होती ना? कुठं होता तू? एकटा फिरत होता. कोणी उचलून नेले? हा फिरत होता आणि मला माझ्याजवळ आला. म्हणला दीदी ते नाही का घे ना. घेतलं ना आता काय बॅग स्कूल बॅग. आणि ते
कसं फेकायचं? अरे ते मोठं झालं नाही नाही ते घेऊ आपण बँगलोरला गेलं इथून तुझं काय खराब होईल. आणि तर आपली आता डीमार्ट शॉपिंग करून झालेली आहे. मुलीला जेवढ्या वस्तू लागणाऱ्या होत्या तेवढ्या आपण घेतल्या. तर आपण आता हॉस्टेलमध्ये निघालेलो आहोत. तिचं सामान आपण आता पोहोच करूया आणि या व्हिडिओचा आपण आता एंड येथेच करूया. परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.